खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या माळशिरस भागात एका गरीब शेतकऱ्याच्या शेतात एके दिवशी अनोखा साधू येऊन थांबला. त्याने भगवे वस्त्र परिधान केले होते, केस जरा विस्कटलेले होते, अंगावर रुद्राक्ष माळा होती आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. या साधूचे नाव होते श्री स्वामी समर्थ महाराज. ते कोण आहेत, कुठून आले, याबद्दल कोणी काही ठोस सांगू शकत नव्हते. काही जण म्हणायचे ते श्री दत्तात्रेयांचेच स्वरूप आहेत, तर काही जण त्यांना नारायण सरस्वतींचे रूप मानायचे. पण ज्यांना त्यांचा सहवास मिळाला, त्यांना मात्र हे नक्की समजले की हे साधारण माणूस नाहीत, हे तर सिद्ध पुरुष आहेत. स्वामी महाराज अखेर स्थायिक झाले अक्कलकोट या गावी. तिथे त्यांनी आपले दिव्य कार्य सुरू केले. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ दिवसेंदिवस लोकांमध्ये लोकप्रिय झाले. त्यांच्या दर्शनासाठी लोक दूरदूरून येऊ लागले. दरबारात, घराघरात, शेतात, कुठेही ते हवे तसे जाऊन बसायचे. त्यांच्या वागण्यात कधीच औपचारिकता नसे. जेव्हा जेव्हा कोणी त्यांच्याकडे मदतीची याचना करायला यायचे, तेव्हा ते त्यांच्या समस्यांचे सहज निराकरण करायचे. एकदा एका गरीब विधवेचा मुलगा खूप आजारी पडला. डॉक्टरांनी हात टेकले. विधवा रडत रडत स्वामी समर्थांच्या चरणी आली. स्वामींनी तिच्या मुलाचे कपाळ स्पर्श केले आणि म्हणाले, जा, तुझा मुलगा उद्यापासून मळ्यात खेळायला धावेल. आणि खरोखरच दुसऱ्या दिवशी तो मुलगा बरा झाला व बाहेर खेळू लागला. अशा असंख्य चमत्कारांनी स्वामी समर्थांचे नाव सर्वत्र पसरले. पण ते फक्त चमत्कारच करायचे नाहीत, ते लोकांना अध्यात्म शिकवायचे. म्हणायचे, स्वतःवर विश्वास ठेवा, श्री दत्तात्रेयाचे स्मरण करा, आणि वाईट कर्म करू नका. त्यांचे बोल फार साधे होते, पण त्या साधेपणात गाढ तत्वज्ञान होते. स्वामी समर्थांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोणावरच राग धरत नसत. एकदा एका माणसाने त्यांना फार वाईट बोलले. लोकांनी त्या माणसाला धरून ठेवायचा प्रयत्न केला, पण स्वामी म्हणाले, त्याला जाऊ द्या, तो माझ्याच कर्माचे फळ आहे. अशा प्रकारे ते क्षमाशीलतेचा मोठा आदर्श घालून द्यायचे. स्वामी समर्थांची कथा सांगताना अक्कलकोटचा वटवृक्ष विसरून चालणार नाही. स्वामी अनेकदा त्या वटवृक्षाखाली बसायचे. त्यांच्या भक्तांना वाटायचे, त्या वटवृक्षाच्या प्रत्येक पानात, फांद्यात, झाडाच्या सावलीत त्यांचीच शक्ती आहे. म्हणूनच आजही भक्त तिथे जाऊन प्रार्थना करतात. स्वामी समर्थ महाराज अनेकदा अप्रत्यक्ष मार्गाने भक्तांचे अहंकार मोडायचे. एकदा एक श्रीमंत व्यापारी त्यांच्या दर्शनाला आला. तो आपल्याला मोठा दानी समजत होता. स्वामींनी त्याला विचारले, तू आलास चांगले, पण तुझ्या मनात खरोखर कोणती भावना आहे? व्यापारी गोंधळला. नंतर त्याला समजले की खरी दानशक्ती बाह्य देण्यात नाही, तर मनापासून देण्यात आहे. स्वामींच्या सहवासाने त्याचा अहंकार नाहीसा झाला. स्वामी समर्थांच्या वाणीतून सहजच भक्ती, ज्ञान व वैराग्य प्रकट व्हायचे. ते सांगायचे, या देहाला तात्पुरते समजा. नामस्मरण करा, हेच खरे समाधान देणारे आहे. त्यांच्या बोलण्यात गोडवा होता, पण गरज पडली तर कडकपणाही असायचा. चुकीच्या मार्गाला गेलेल्यांना ते योग्य मार्ग दाखवण्यासाठी रागवायचेही. शेवटी स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्येच समाधी घेतली. त्या दिवशी अख्ख्या अक्कलकोटमध्ये हळहळ पसरली. लोकांचे डोळे पाणावले. पण त्यांनी सांगितले होते, मी कुठेच गेलो नाही, तुम्ही फक्त मला इथे शोधू नका, तुमच्या हृदयात शोधा. म्हणूनच आजही लाखो लोक त्यांच्याकडे भक्तीने मागणी करतात, आणि अनुभवतात की स्वामी समर्थ त्यांच्या पाठीशीच आहेत. स्वामी समर्थांचा हा जीवनप्रवास आपल्याला शिकवतो की देवत्व हे बाहेर कुठे नसते, ते आपल्यातच असते. फक्त आपल्याला आपली श्रद्धा, भक्ती आणि योग्य आचरण ठेवायचे असते. मग स्वामी समर्थ आपोआप आपल्या जीवनात प्रकट होतात, आपली संकटे दूर करतात आणि आपल्याला मन शांती देतात. आजही अक्कलकोटमध्ये त्यांची समाधी, वटवृक्ष आणि त्यांच्या पावलांनी पावन झालेली माती लाखो भक्तांना आशीर्वाद देते. भक्तगण त्यांच्या चरणी प्रार्थना करतात की स्वामी, आम्हाला सद्बुद्धी द्या, वाईट मार्गापासून वाचवा आणि आपल्या चरणी कायम ठेव.